नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या एकच प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. पेरणी कशी करायची आणि पाऊस खरंच येणार का? आणि यापूर्वी दुष्काळाची शक्यता आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तर इथे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे. मात्र हवामानाबाबत मिळालेल्या माहितीनुसार घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सांगितले जात आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 21 ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मोसमी पावसाळा पुन्हा एकदा गती इथे मिळू शकते. यामुळे पेरणीसाठी आवश्यक ओलावा तयार होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाऊस वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर आणि इतर खरीप पिकांच्या पेरण्यांना इथे वेग येऊ शकतो. मित्रांनो, सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाई गडबडीत पेरणी करू नका. कारण शेतामध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्या. कारण सुरुवातीला पडणारा हलका पाऊस आणि प्रत्यक्ष पेरणीयोग्य परिस्थिती यामध्ये खूप मोठा फरक असतो. हवामानाचा कल पाहता जूनच्या अखेरीस पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर जुलै महिन्यात ज्या राज्यात तुलनेने अधिक चांगला पाऊस होऊ शकतो, त्यामुळे खरीप हंगामासाठी परिस्थिती अनुकूल राहण्याची शक्यता इथे आहे. दरम्यान काही भागांमध्ये 18 जूनपासून स्थानिक स्वरूपाचा पाऊस सुरू राहू शकतो. त्यानंतर 21 जून नंतर पावसाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत हवामान अंदाज, स्थानिक परिस्थिती आणि जमिनीतील ओलावा याचा विचार करून पेरणीचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे का? आणि तुम्ही पेरणीची तयारी केलेली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि हवामान आणि शेतीविषयक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.